नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आपण चालू केलेल्या महाराष्ट्राच्या रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीजमधलं हे आपलं अंकगणिताचं चक्रवाढ व्याज आपला हा चॅप्टर चालू आहे आणि या चॅप्टरमधलं हे दुसरं आपलं लेक्चर आहे. चक्रवाढ व्याज कसं काढायचं, चक्रवाढ व्याजाच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आणि कुठली शॉर्ट ट्रिक्स आपण वापरायची ती आपण तुम्हाला आधीच्या पार्ट 1 मध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपला चक्रवाढ व्याज या टॉपिकचा पहिला पार्ट बघितला नसेल त्यांनी आधी पहिला पार्ट बघून घ्यायचा आहे, त्यानंतरच दुसऱ्या पार्टकडे यायचं आहे. तर आजच्या टॉपिक्समध्ये आपण चक्रवाढ व्याजाचे वेगवेगळे एक्झाम्पल आणखी घेणार आहोत. तर पहिला प्रश्न बोर्डवरती आपला आहे की काय म्हटलेलं आहे की एका रकमेचे 10 दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 1680 रुपये आहे, तर ती रक्कम कोणती. आता बघा यामध्ये ऑलरेडी दिलेलं आहे की दर दिलेला आहे तुम्हाला 10%. दर बरोबर 10% आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. 2 वर्ष म्हणजेच मुदत दिलेली आहे, 2 वर्ष आहे ना. आणि यामध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याजसुद्धा दिलेलं आहे. चक्रवाढ व्याज बरोबर 1680 रुपये आहे ना. तर ती रक्कम काढायला सांगितली म्हणजेच तुम्हाला प्रिन्सिपल काढायला सांगितला म्हणजेच मुद्दल काढायला सांगितली. तर मुद्दल बरोबर किती, ठीक आहे. तर चक्रवाढ व्याजाचं सूत्र आपण बघितलं होतं की बघा चक्रवाढ व्याज बरोबर पी गुणेला 1 अधिक r/100 याचा घात n वजा पी, हे चक्रवाढ व्याजाचं सूत्र पाहिलं होतं. आणि याचबरोबर तुम्हाला मी रास काढण्यासाठी सुद्धा सूत्र सांगितलं होतं की रास बरोबर काय रे, पी गुणेला 1 अधिक r/100 याचा घात n, बरोबर आहे. तर बघा आपण चक्रवाढ व्याज यामध्ये ऑलरेडी दिलेला आहे आपल्याला, बरोबर आहे. आणि रास बरोबर काय असते, रास बरोबर आपल्याला माहीत आहे की रास म्हणजेच व्याजासहित मुद्दल, म्हणजेच रास बरोबर मुद्दल अधिक जे पण व्याज असेल, सरळ व्याज असेल किंवा चक्रवाढ व्याज असेल ते असते. मग मी काय करतो, या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकूनसुद्धा मी प्रिन्सिपल काढू शकतो आणि या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकूनसुद्धा मी प्रिन्सिपल काढू शकतो म्हणजेच मुद्दल काढू शकतो. कारण मला इथं मुद्दल काढायची आहे. मी काय करतो, रासच्या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकून मी मुद्दल काढून घेतो. मग बघा रास बरोबर काय असते, मुद्दल, मुद्दल म्हणजेच पी अधिक चक्रवाढ व्याज आहे ना, बरोबर पी गुणेला 1 अधिक आर म्हणजेच रेट, रेट म्हणजेच दर, दर किती आहे रे, 10%, हा 10 लिहिला, भागेला 100 याचा घात n, n म्हणजेच मुदत किती आहे, 2 वर्ष, ठीक आहे. आता पी अधिक चक्रवाढ व्याज आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. चक्रवाढ व्याज किती आहे, 1680 रुपये, हे मी इथं लिहिलं, बरोबर पी गुणेला, हे जर सॉल्व केलं तर 100 × 100, 100 अधिक 10 110 भागेला 100 आणि याचा काय येईल, वर्ग येईल, बरोबर आहे. तर हा 0 या 0 सोबत कटतो म्हणजेच पी अधिक 1680 बरोबर पी गुणेला 11/10 गुणेला 11/10 आपल्याला भेटते, बरोबर आहे. आपल्याला पीची किंमत काढायची आहे तर हे पुढे सॉल्व करावं लागेल. मग पुढे सॉल्व केल्यानंतर मला इथं भेटते पी अधिक 1680 बरोबर पी गुणेला 11 गुणेला 11 किती झाले 121 आणि खाली 10 गुणेला 10 किती झाले 100, बरोबर आहे. आता याला जर सॉल्व केलं तर मी तसं लिहू शकतो पी गुणेला 121 म्हणजेच 121 पी, बरोबर आहे. आता बघा मला या पीची किंमत काढायची आहे. 100 इथं भागाकारामध्ये इकडे जाताना गुणाकारामध्ये जाईल म्हणजे 100ने जर पीला गुणलं तर 100 पी मला भेटतील, अधिक 100ने जर 1680ला गुणलं तर 1680 पुढे 2 शून्य येतील, बरोबर 121 पी. मला पीची किंमत काढायची आहे. 100 तिकडे शिफ्ट होईल म्हणजे 168330 बरोबर 121 पी वजा हा 100 पी इकडे आला, बरोबर. आता 168000 121 पी वजा 100 पी म्हणजेच 21 पी. मला पीची किंमत काढायची आहे म्हणून 21 इकडे जाईल म्हणजे 168000 भागेला 21 बरोबर आपल्याला भेटेल पी. 21 साठी किती होतात 6800, 21 साठी 6800, बरोबर. आणि हे 3 शून्य म्हणजेच पी बरोबर किती भेटला रे आपल्याला 8000 रुपये. पी बरोबर किती भेटला 8000 रुपये. म्हणजेच ती रक्कम म्हणजेच ती मुद्दल किती होती रे, किती होती 8000 रुपये, ठीक आहे. म्हणजे अशा तऱ्हेने हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता येईल. यामध्ये किमती टाकल्या असतात तरी झालं असतं पण याला वेळ लागला असता म्हणून आपण रासच्या सूत्रामध्ये किमती टाकून ते उदाहरण सॉल्व केलं. परत एकदा बघा रास बरोबर काय असते
प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल गुणेला 1 अधिक आर म्हणजेच दरचे 100 याचा घात एन, एन म्हणजेच काय असते मुदत. कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं. आता याच्यामध्ये मी किमती टाकला तर राज बरोबर मला माहीत आहे, राज बरोबर असते व्याजासहित मुद्दल म्हणजेच मुद्दल अधिक व्याज, मग ते सरळ व्याज असो की चक्रवाढ व्याज असो, मग मुद्दल अधिक चक्रवाढ व्याज बरोबर राज झाली. म्हणून इथं पी म्हणजेच मुद्दल अधिक चक्रवाढ व्याज बरोबर पी गुणेला 1 अधिक 10 त्याचा घात 100 त्याचा वर्ग. सॉल्व केलं 100 एक 100 अधिक 10, 110 भागायला 100 आले, 0 0 कटला म्हणजे 11/10चा वर्ग होता, म्हणून 11/10 गुणेला 11/10 केलं. पुढे मी सॉल्व केलं 11 गुणेला 11 121 गुणेला पी म्हणजे 121 पी भागेला 100 झाले. हा 100 इकडे भागाकारामध्ये इकडे जाताना गुणाकारामध्ये गेला, म्हणून 100ने पीला गुणलं 100 पी झाले आणि 100ने 1680ला गुणलं हे की झाले आपला 1,68,000 बरोबर 121 पी. मला पीची किंमत काढायची आहे. 100 तिकडे गेला म्हणजे अधिकचा काय झाला वजा झाला, म्हणजे 121 पी वजा 100 पी बरोबर 21 पी आलं. मग 21ने या 1,68,000ला भागलं तर मला 8,000 उत्तर भेटलं, म्हणजेच पी बरोबर 8,000 रुपये, म्हणजेच मुद्दल बरोबर आपल्याला किती भेटली 8,000 रुपये. असे प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत. सरळ व्याजामध्ये मुद्दल काढताना इझिली होते, पण चक्रवाढ व्याजामध्ये थोडा वेळ लागतो, थोडंसं लेंदी होते. कॅल्क्युलेशन करणं जर इझी झालं तर तुम्हाला काही सेकंदामध्ये सुद्धा याचं उत्तर काढता येईल. दुसरा प्रश्न अशाच टाईपचा आपण एक बघूया किंवा तुम्ही सॉल्व करूया. तुम्हाला सॉल्व करण्यासाठी एक प्रश्न अशाच टाईपचा देतो. प्रश्न असा आहे 2 वर्षासाठी 4%. दुसरा प्रश्न आहे एका रकमेचे 4 दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 10,816 रुपये होते. 10,816 रुपये होते, तर ती रक्कम कोणती हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. याचं उत्तर तुम्हाला भेटणार आहे 10,000 रुपये. याचं उत्तर किती आहे 10,000 रुपये. हे उत्तर तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे, उत्तर येत नसेल तर परत रिपीट करा. याचं उत्तर किती येईल 10,000 रुपये. ठीक आहे, एका रकमेचे 4 दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 10,816 रुपये आहे, तर ती रक्कम कोणती, तर म्हणजेच आपल्याला मुद्दल काढायची आहे, तर ती आलं 10,000 रुपये. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. तिसरा प्रश्न आपला बघा. एका रकमेचे 2 व 4 वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 6,690 व 10,035 रुपये आहे. तर ती रक्कम कोणती. आता बघा, चक्रवाढ व्याज 2 वर्षाचं किती आहे 6,690 रुपये आणि 4 वर्षाचं किती आहे 10,035 रुपये. तर ती रक्कम काढायला सांगितली. रक्कम म्हणजेच मुद्दल काढायला सांगितली. इथं तुम्हाला एका रकमेचे 2 व 4 वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 6,690 व 10,035 रुपये आहे, तर ती रक्कम कोणती असं तुम्हाला विचारलं. म्हणजे 2 वर्षाचं जर चक्रवाढ व्याज काढलं त्या रकमेचं म्हणजेच त्या मुद्दलाचं तर 6,690 रुपये येते, आणि 4 वर्षाचं जर चक्रवाढ व्याज काढलं जी पण ती रक्कम आहे त्याची, तर ती किती येते 10,035 रुपये येते. तर ती रक्कम कोणती असं आपल्याला विचारलेलं आहे. मग यामध्ये आपल्याला दर दिलेला आहे का नाही आहे. मग इथं 2-2 तुम्हाला मुदत दिलेली आहे आणि 2-2 चक्रवाढ व्याज दिलेलं आहे. मग अशा टाईपचं जर उदाहरण असेल तर तिथं मुद्दल काढताना म्हणजेच रक्कम काढताना काय करा, रक्कम बरोबर ठीक आहे एक्सचा वर्ग अपॉन वाय. ठीक आहे, एक्स वर्ग अपॉन वाय. तर एक्स म्हणजे काय पहिली चक्रवाढ व्याज, एक्स म्हणजे काय पहिलं चक्रवाढ व्याज
आणि वाय म्हणजे काय, दुसरं चक्रवाढ व्याज. ठीक आहे. एक्स वर्ग म्हणजेच पहिलं चक्रवाढ व्याज किती आहे, 6690, त्याचा वर्ग आहे म्हणजे याचा 2 वेळेस गुणाकार 6690. छेदामध्ये वाय म्हणजे किती, 10035. ठीक आहे. आता याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. याला 5ने भाग जातो, याला जातो, देऊन टाकू. तर याला जर 5ने भागलं तर 5 दुनी 10, 5 शून्य शून्य, 5 शून्य शून्य, 5 7 35, 2007चा भाग गेला. पुढे याला जर 5ने भागलं तर 5 1 5, एक बाकी राहिला, 5 त्रिक 15, परत एक बाकी राहिला, 5 त्रिक 15, 5 8 40, हा भाग गेला. आता इथं बघा, इथं काय 9 6 15, 15 आणि 6 किती होतात रे, 15 आणि 6 21 झाले, आणि 7 आणि 2 9, म्हणजे याला 3ने भाग जातो, याला 3ने भाग जातो. इथं बघू 8 आणि 3 11, 11 आणि 3 14 आणि 15, म्हणजे दोन्ही याला 3 3ने भाग जातो, 3ने भाग जातो, देऊन टाकू. याला जर भागलं 3ने तर 3 सक 18, परत 2 बाकी राहिले, 3 सक 18, बरोबर आहे, 3 9 27, बरोबर आहे. आता याला 3ने भागू, 3 चौक 12, 3 चौक 12, 3 सक 18, 669ने 6690ला भागलं तर 10चा भाग जाईल, बरोबर आहे. म्हणजे 10 गुणिला 4446, बरोबर उत्तर किती येईल, 4460 रुपये. तर ती मुद्दल किती येईल आपली, तर ती रक्कम म्हणजेच मुद्दल किती येईल, 4460 रुपये. अशा तऱ्हेनं कॅल्क्युलेशन आपल्याला व्यवस्थित तऱ्हेनं करायचे आहेत. ठीक आहे. म्हणजेच एका रकमेचे 2 व 4 वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 6690 रुपये व 1035 रुपये आहे. तर ती रक्कम कोणती, तर पहिले आपल्याला पहिलं चक्रवाढ व्याजाचा वर्ग आणि छेदामध्ये दुसरं चक्रवाढ व्याज करायचं आहे. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करून उत्तर काढायचं आहे. उत्तर किती आलं, 4460 रुपये. ठीक आहे. अशाच टाईपचा एक प्रश्न आहे, तो आपण बघूया. एका रकमेचे 3 व 6 वर्षाचे चक्रवाढ व्याज चौथा प्रश्न बघूया. एका रकमेचे 3 व 6 वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 4000 व 5000 रुपये आहे. 4000 रुपये व 5000 रुपये आहे. तर ती रक्कम कोणती. इझी आहे कॅल्क्युलेशन. याच्यामध्ये या वर्षाशी काही घेणदेण नाही आहे. मग रक्कम बरोबर काय येईल, एक्सचा वर्ग म्हणजे पहिलं चक्रवाढ व्याज जे आहे, पहिलं चक्रवाढ व्याज किती आहे, 4000, त्याचा वर्ग म्हणजे 4000 गुणिला 4000, बरोबर आहे. आणि खाली काय येईल, दुसरी चक्रवाढ व्याज ती किती आहे, 5000. यामध्ये जर पाहिलं तर हे 3 शून्य या 3 शून्य सोबत कटले, 5 8 40, हे 800 झाले. 800 गुणिला 4, 8 चौक 32, म्हणजे 3200 रुपये काय राहील, ती रक्कम राहील, म्हणजेच ती मुद्दल राहील, बरोबर आहे. अशा तऱ्हेने हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता येतात. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळण्या अगोदर तुम्हाला हे सर्व समजतं आहे का, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला हे लेक्चर समजत असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करसाल, शेअर करसाल आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करसाल. पुढचा प्रश्न बघूया, 5 नंबरचा. कोणत्या चक्रवाढ व्याजाच्या दराने व्याजाच्या दराने एका रकमेची 3 वर्षात तीन वर्षात 8 पट रक्कम होईल. 8 पट रक्कम होईल. 8 पट रक्कम होईल. बघा प्रश्न काय आहे, कोणत्या चक्रवाढ व्याजाच्या दराने, म्हणजे आपल्याला दर काढायचा आहे, दराने एका रकमेची 3 वर्षात 8 पट रक्कम होईल. आता इथं रक्कमसुद्धा दिलेली नाही आहे, फक्त काय दिलं, मुदत दिली आणि इथं काय दिली, पट दिली, बरोबर आहे. आणि तुम्हाला दर काढायला सांगितला तर दर बरोबर, दर काय असते रे, टक्केवारीमध्ये असते. म्हणजे टक्केवारी काढायची आहे म्हणजे गुणिला 100 हे फिक्स आहे, बरोबर आहे. दर हा टक्केवारीमध्ये असतो म्हणजेच गुणिला 100, कारण दर शेकडेवारी काढताना आपण गुणिला काय करतो, 100 करतो. गुणिला 100 हे फिक्स आहे. मग पुढे बघा, लक्षात घ्या, जी पट आहे ना, पट इथं लिहा 8, बरोबर आहे. याचा डोक्यावरती लिहा 1 आणि 1 छेद जी मुदत आहे ती लिहायची 1/3,
वजा 1 हे कंसामध्ये घ्यायचं. ठीक आहे, लक्षात घ्या. खाली काय लिहिली मी? पट. वरती 1 लिहिला, छेदामध्ये जी आपल्याला मुदत दिलेली आहे ती, आणि वजा 1. म्हणजे त्याला आपण लिहू शकतो दर बरोबर पट याचा घात 1 छेद मुदत वजा 1 गुणिला 100 बरोबर दर. जिथं आपल्याला अशा टाईपचं एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला दर काढायला सांगितलं आहे आणि मुदत आणि पट दिलेली आहे, फक्त रक्कमसुद्धा दिलेली नाही आणि चक्रवाढ व्याजसुद्धा दिलेलं नाही, तर तिथं अशा पद्धतीनुसार आपल्याला काढायचं आहे. मग बघा 8चा घात 1/3 म्हणजे याच्या छेदामध्ये 3 आहे, म्हणजे 8 जो आहे हा कोणत्या तरी संख्येचा घनमूळ आहे. मग कोणत्या संख्येचा घनमूळ आहे? 2चं, म्हणजे हा 3 पुढे येतो. म्हणजे याचा अर्थ काय? घनमुळात 8 वजा 1 गुणिला 100 बरोबर आहे. कधी पण लक्षात घ्या, कोणत्याही संख्येचा जर घात असेल आणि त्याच्यामध्ये इथं 3 असेल, 4 असेल, 5 असेल, म्हणजे ते काय ते पुढे येते. समजा हे असं असतं 8 1/4, 8चा घात 1/4 म्हणजे याला आपण लिहू शकतो 8 हा कोणत्या तरी संख्येचा चौथं मूळ आहे. समजा हे असं असतं 8चा घात 1/5 म्हणजे याला लिहू शकतो 8, इथं काय येईल 5. समजून आलं? दिसत आहे सर्वांना? काय अडचण आहे का? नाही आहे. ठीक आहे, तर म्हणजे 8चं घनमूळ किती आहे? 8 हा कोणत्या संख्येचा घन आहे रे? 2चा. म्हणजे 8चं घनमूळ किती? 2. म्हणजेच आपण या कंसामध्ये काय लिहू शकतो? बरोबर 2 वजा 1 गुणिला 100 म्हणजे 2मधून 1 गेले 1 राहिला, 1 गुणिला 100 म्हणजेच उत्तर किती आलं? 100%. तर त्या चक्रवाढ व्याजाचा दर किती राहील रे? 100%. हे आपल्याला उत्तर याचं भेटलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे. दुसरा प्रश्न आपण असाच पद्धतीचा बघूया. दोन वर्षात 9 पट रक्कम. 6वा प्रश्न आहे, कोणत्या चक्रवाढ व्याजाच्या दराने एका रकमेची 2 वर्षात 9 पट रक्कम होईल? हा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. परत आपल्याला काय काढायचं आहे? दर. तर दर बरोबर काय येईल आपल्याला? खाली पट येईल 9 बरोबर आहे, 1 छेद जे 2 आहेत इथं येतील वजा 1 गुणिला काय होईल? 100. आता या छेदामध्ये 2 आहेत म्हणजे हे काय येईल? वर्गमूळ बरोबर आहे. हा 9 येईल, इथं 2 लिहिण्याची गरज नसते बरोबर आहे, कारण हा 9 कोणत्या तरी संख्येचा दुसरं मूळ आहे, म्हणजेच वर्ग करून आलेली संख्या आहे, कारण इथं 2 आहे म्हणून. म्हणजेच इथं 2 वर्गमुळात 9 म्हणजेच हे वर्गमूळ 9 म्हणजेच दुसरं मूळ असते. वजा 1 गुणिला 100. 9चं वर्गमूळ किती रे? 3. 3 वजा 1 गुणिला 100 बरोबर आहे. 3तून 1 गेले 2 राहिले, 2 गुणिला 100 म्हणजे दर किती आला? 200%. तर व्याजाचा दर, त्या चक्रवाढ व्याजाचा दर किती झाला? 200% आपल्याला भेटलेला आहे. 7वा प्रश्न असाच आहे, तुम्ही सोडवायचा आहे. त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. याचं तुम्हाला मी आन्सर सांगत नाही. 4 वर्षात 16 पट रक्कम. 4 वर्षात 16 पट रक्कम होईल. ठीक आहे, कोणत्या चक्रवाढ व्याजाच्या दराने एका रकमेची 4 वर्षात 16 पट रक्कम होईल? हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया 8 नंबरचा. 8 नंबरचा प्रश्न अशाच टाईपमध्ये आहे पण थोडंसं वेगळं आहे. एक रक्कम 2 वर्षात 27 पट. एक रक्कम 2 वर्षात 27 पट व तथा 5 वर्षात 64 पट होते. तथा 5 वर्षात 64 पट होते. ठीक आहे, तर व्याजाचा दर किती? तर व्याजाचा दर किती? ठीक आहे, सेम प्रश्न आहे. पहिले बघा 2 वर्षात 27 पट रक्कम असं जर होतं तर व्याजाचा दर काढला. इथं 2 वर्षात 27 पट आणि 5 वर्षात 64 पट होते एक रक्कम असं म्हटलेलं आहे. तर व्याजाचा दर किती? बरोबर आहे. आता इथं वर्ष 2 आहेत म्हणजेच मुदत 2 आहेत आणि पट 2 आहेत. मग दर काढायला सांगितला तर दर काढायचा आहे म्हणजे गुणिला 100 तर फिक्स आहे, कारण दर हा टक्केवारीमध्ये असतो. मग गुणिला 100. तर अशा पद्धतीचं एक्झाम्पल सॉल्व करताना काय करा? m/n याचा घात 1/y वजा x वजा 1 गुणिला 100. आता m म्हणजे काय? तर m म्हणजे दुसरी पट. तर दुसरी पट किती आहे? 64.
एन म्हणजे काय पहिली पट किती आहे 27, एक्स म्हणजे काय पहिला मुदत किती आहे 2 आणि वाय म्हणजे काय दुसरी मुदत तर ते किती आहे 5. समजलं. एम म्हणजेच दुसरी पट, एन म्हणजेच पहिली पट, एक्स म्हणजेच पहिली मुदत आणि वाय म्हणजेच दुसरी मुदत. तर m/n चा घात 1 वजा वाय वजा एक्स वजा 1 गुणिले 100 केले की आपल्याला दर भेटेल. तर m बरोबर किती आहे 64 छेदामध्ये n किती आहे 27 1 छेद वाय किती आहे रे 5 वजा 2 आणि वजा 1 गुणिले 100. ठीक आहे. मग 64/27 1 छेद 5मधून 2 गेले किती आले 3 वजा 1. बरोबर आहे. म्हणजे बघा या छेदामध्ये 3 आहे म्हणजे हे जे 64/27 आहे हे कोणत्या तरी संख्येचा घन आहेत. म्हणजे याचं काय काढावं लागेल घनमूळ काढावं लागेल. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल इकडे घनमुळात 64/27 आणि हे वजा 1 गुणिले 100. ठीक आहे. याला जर पुढे सॉल्व केलं तर आपल्याला असं भेटेल 64 कशाचं घनमूळ आहे 8चा वर्ग 16 4चा वर्ग 16 16 64 म्हणजे इथं आलं 4 आणि हा कशाचा घन आहे 3चा म्हणजे 4/3 वजा 1 गुणिले 100. याला जर सॉल्व केलं तर 3 1 3 म्हणजे 4तून 3 गेले 1/3 गुणिले 100 म्हणजे हे जर सॉल्व केलं तर 33.33% आपल्याला काय भेटतो व्याजाचा दर भेटतो. आपल्याला काय भेटतो व्याजाचा दर. कारण 1/3 गुणिले 100 आहे. 3ने जर 100ला भागलं 3 त्रिक 9 परत एक बाकी राहिला 10 झाले 3 त्रिक 9 म्हणजेच 33.33% आपल्याला काय भेटेल व्याजाचा दर भेटेल. तर अशा तऱ्हेनं हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे आहेत. 9वं एक्झाम्पल अशाच पद्धतीचं आहे. 3 वर्षात 9 पट 3 वर्षात 9 पट आणि पुढे काय म्हटलेलं आहे 5 वर्षात 25 पट. एक रक्कम 3 वर्षात 9 पट तथा 5 वर्षात 25 पट होते तर व्याजाचा दर किती हा प्रश्न एकदा परत आपण सॉल्व करून बघू. डायरेक्ट मी किमती टाकतो. आता बघा एवढं सगळं लक्षात ठेवणं सोपं नाही आहे. त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. उदाहरण कुठल्या टाईपचं आहे कसं सोडवायचं आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. नाही तर तुम्हाला आता सॉल्व करताना हे सर्व गोष्टी समजतात पण एक्झाम्पल पेपरमध्ये गेल्यानंतर कोणती ट्रिक्स लावायची किंवा कुठला कन्सेप्ट तिथं यूज होत आहे ते आपल्याला समजत नाही. त्यामुळे अत्यंत कठीण म्हणजेच काय कंटिन्यू प्रॅक्टिस करणं अत्यंत गरजेचं आहे. तर परत एक रक्कम 3 वर्षात 9 पट तथा 5 वर्षात 25 पट होते तर व्याजाचा दर किती. तर दर बरोबर परत काही दुसरी पट वरती 25 पहिली पट खाली 9. ठीक आहे. 1 छेद इथं 5मधून 3 गेले म्हणजे इथं 5 वजा 3 वजा 1 गुणिले 100 असं राहील. बरोबर आहे. मग इथं 25/9 आहे ना 5तून 3 गेले 2 राहिले म्हणजे 1/2 वजा 1 गुणिले 100. हे जर सॉल्व केलं तर दुसरं मूळ आहे म्हणजे 25चं दुसरं मूळ म्हणजेच वर्गमूळ 5 आणि 9चं दुसरं मूळ 3 वजा 1 गुणिले 100. पुढे जर सॉल्व केलं तर 3 1 3 म्हणजे 5तून 3 गेले 2 राहिले 2/3 गुणिले 100. याला जर सॉल्व केलं तर 2 गुणिले 100 200 200 भागेला 3 म्हणजे हे जर सॉल्व केलं तर 3 सक 18 2 बाकी राहिले परत 3 सक 18 66.66% आपल्याला काय भेटतो दर त्याचा आपल्याला भेटत आहे. ठीक आहे. तर अशा तऱ्हेनं हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करणं गरजेचे आहेत महत्त्वाचे आहेत. एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न पेपरमध्ये तुम्हाला येऊ शकतो अशा टाईपचा एक प्रश्न आहे तो आपण बघूया. थोडासा मोठा प्रश्न आहे आणि त्याची ट्रिक्ससुद्धा वेगळी आहे तर तो बघून घेऊ. दहा नंबरचा प्रश्न. रमेशने काही रक्कम उधार घेऊन 2 वार्षिक हप्त्यात रमेशने काही रक्कम उधार घेऊन 2 वार्षिक हप्त्यात 24 रुपये दोन वार्षिक हप्त्यात
24 रुपये प्रति हप्ता, प्रति हप्ता हप्ता याप्रमाणे परत केली। याप्रमाणे परत केली, ठीक आहे। जर चक्रवाढ व्याजाचा दर 10% असेल, जर चक्रवाढ व्याजाचा दर 10% असेल, 10% असेल, तर रमेशने किती रक्कम उधार घेतली होती? तर रमेशने किती रक्कम उधार घेतली होती? प्रश्न वेगळा आहे, ठीक आहे। प्रश्न जो आहे वेगळा आहे। रमेशने काही रक्कम उधार घेऊन 2 वार्षिक हप्त्यात 24 रुपये प्रति हप्ता याप्रमाणे परत केली। जर चक्रवाढ व्याजाचा दर 10% असेल तर रमेशने किती रक्कम उधार घेतली? प्रश्न वेगळा आहे। तर अशा पद्धतीचा हप्त्यावाला प्रश्न आला आणि अशा टाईपचा प्रश्न आहे तर कशा सॉल्व करायचं, म्हणजेच रक्कम काढायची आहे। तर रक्कम बरोबर 100 गुणिला हप्ता, ठीक आहे, छेदामध्ये 100 अधिक दर गुणेला 200 अधिक दर छेदामध्ये 100 अधिक दर, ठीक आहे। अत्यंत महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। 100 गुणिला हप्ता छेदामध्ये 100 अधिक दर गुणेला 200 अधिक दर छेदामध्ये 100 अधिक दर। किमती टाका बरोबर 100 गुणिला हप्ता किती आहे रे? 24 रुपये प्रति हप्ता, म्हणजे 100 गुणिला हप्ता किती आहे? 24। खाली 100 अधिक दर म्हणजे 100 अधिक दर किती आहे रे? 10% म्हणजेच 10 गुणेला 200 अधिक दर, दर किती आहे परत 10, आणि खाली 100 अधिक दर म्हणजे 100 अधिक 10, ठीक आहे। मग हे जर सॉल्व केलं तर 100 गुणिला 24 आणि इथं काय येईल? 100 अधिक 10 110 बरोबर आहे, गुणेला 200 अधिक 10 210 आणि 100 अधिक 10 110, ठीक आहे। आता बघा हा 0 या 0 सोबत कटतो, हा 0 या 0 सोबत कटतो। पुढे काही कॅल्क्युलेशन होते का? नाही होत। पुढे काही कॅल्क्युलेशन होते नाही होत। इथपर्यंत समजलं सर्वांना? काय अडचण आहे? नाही आहे। मग काय राहिलं? 24 गुणिला 21 गुणिला 10 हे जर सॉल्व केलं तर आपल्याला लक्षात येईल की 24ने जर 10ला गुणलं तर 240 गुणिला 21 आणि खाली 11 गुणिला 11 किती येतात? 121। तर 21 गुणिला 0 0 झालं, 21 चौक 84 बरोबर आहे। 21 चौक 84 4 हातचे आले 8, 21 दुनी 42, 42 आणि 8 50, 5040 भागेला 121। आता 5040 भागेला 121 करायचं आहे। 5 आणि 4 9 होतात, 2 आणि 1 3 आणि 4 होतात, याला भाग जात नाही। आता हे आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल। तर 504 5040 भागेला 121 आता हे करायचं आहे। तर 21 5 करून पाहू। 21 5 1 5 5 2 10 0 हातचा आला 1 5 1 5 एक 6 5 होतात, म्हणजे 4चा भाग जाईल। 2121 गुणिले 4 केलं 4 1 4 4 2 8 4 1 4 484 म्हणजे 121 चौक 484 केले, ठीक आहे। 4तून 4 गेले 0 राहिलं, 10तून 8 गेले 2 राहिले, 4तून 4 गेले 0 राहिलं, हे झाले 200। 121 दुनी जास्त होतात म्हणजे 121 1 121 हे जर सॉल्व केलं परत 10तून 1 गेला 9 राहिला, 9तून 2 गेले 7 राहिले आणि 2 इथं किती राहिला होता? 1 राहिला होता, 1तून 1 गेलं 0 राहिलं। आता सगळे संपले, पॉईंट दिला 790 झाले आहे ना, म्हणजे 121 5 होईल की 6 होईल? 6 1 6 करून पाहू। 6 1 6 6 2 1200 2 हातचा आला 1 6 1 6 आणि 1 7 726 होतात, म्हणजे 121 सक 726, ठीक आहे। 10तून 6 गेले 4 राहिले, 8तून 2 गेले 6 राहिले, हे झाले 64 म्हणजे 640 121 5 जे पण येईल म्हणजे 41.65 रुपये रक्कम येते। 41.65 रुपये रक्कम त्याने काय घेतली होती? उधार घेतली होती। 41.65 रुपये रक्कम त्याने काय घेतली होती? उधार घेतली होती, हे त्याचं उत्तर आहे, ठीक आहे। तर अशा तऱ्हेनं हे एक्झाम्पल थोडेसे वेगळे आहेत,
तर व्यवस्थित सॉल्व करा. ठीक आहे, तर तुम्हाला अडचण येणार नाही. ठीक आहे, कॅल्क्युलेशन मोठा आहे, बाकी काही नाही आहे. सेम असाच एक प्रश्न आहे, बघूया आपण. आता या प्रश्नाला वेळ लागतो. आता काही प्रश्नाला वेळ लागणार आहे तर तो वेळच लागणार आहे, त्याला काही पर्याय नसतो. ठीक आहे, 11 नंबरचा प्रश्न आहे बघा. 11 नंबरचा प्रश्न आहे, रमेशने काही रक्कम उधार घेऊन 2 वार्षिक हप्त्यात 576 रुपये प्रति हप्ता याप्रमाणे परत केली. जर चक्रवाढ व्याजाचा दर 20% असेल, 20% असेल तर रमेशने किती रक्कम उधार घेतली होती. ठीक आहे, इकडे पुढे बघू तर 100 गुणिले हप्ता किती आहे 576, खाली 100 अधिक दर म्हणजे दर किती आहे 20 म्हणजे 120 झाला, अधिक 200 अधिक 20 220 झालं, आणि 100 अधिक 20 120 झालं. हा गुणाकारात चिन्ह इकडे, हा 0 या 0 सोबत कटतो, हा 0 या 0 सोबत कटतो. इथं 12ने याला भाग जाईल का, जाईल. 12 चौक 48 किंवा 4ने भागलं तर 4 त्रिक 12. ठीक आहे, 4 एक 4, 4 चौक 16, 4 चौक 16 बरोबर आहे. 3ने याला जर भागलं तर किती जाईल 3 चौक 12, 2 बाकी राहिलं 3 8 24. 12 जर याला भागलं तर 12 चौक 48, म्हणजे आता खाली काही नाही राहिलं तर 22 चौक 88, 88 गुणिले 10 म्हणजे उत्तर किती आलं 880 रुपये. तर त्याने किती रक्कम उधार घेतली होती रे, 880 रुपये रक्कम त्याने उधार घेतली होती, असं आपल्याला उत्तर त्याचं सांगता येते. काहीचे कॅल्क्युलेशन इझी असतात, तर इझी कॅल्क्युलेशन करताना आपल्याला अडचण येणार नाही, आणि काहीचे कॅल्क्युलेशन थोडेसे वेगळे असतील तर त्याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करताना अडचण येईल. 12 नंबरचा प्रश्न बघूया. रमेशने काही रक्कम उधार घेऊन 22,050 रुपये आणि 5% दर, इथं किती आहेत 22,050 रुपये प्रति हप्ता. प्रश्न बघा काय आहे की रमेशने काही रक्कम उधार घेऊन 2 वार्षिक हप्त्यात 22,050 रुपये प्रति हप्ता याप्रमाणे परत केली. जर चक्रवाढ व्याजाचा दर 5% असेल तर रमेशने किती रक्कम उधार घेतली होती. सेम असाच या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकून उत्तर आपल्याला सॉल्व करायचं आहे, उत्तर आपल्याला बघायचं आहे, काढायचं आहे. याचं उत्तर तुम्हाला भेटेल 41,000 रुपये. ठीक आहे, आन्सर येईल याचं 41,000. तर 41,000 रुपये उत्तर याचं येते की नाही बघून घ्यायचं आहे, चेक करायचं आहे. उत्तर जर आलं तर कमेंटमध्ये येस म्हणा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघूया 13 नंबरचा. जर एक रक्कम 2 वर्षासाठी, जर एक रक्कम 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याजाने गुंतवली, चक्रवाढ व्याजाने गुंतवली तर तिची 600 रुपये रास होते. ₹600 रास होते. ठीक आहे, पुढे म्हटलेलं आहे आणि 3 वर्षासाठी गुंतवली, आणि 3 वर्षासाठी गुंतवली तर 642 रुपये रास होते. ₹642 रास होते. तर व्याजाचा दर काय असावा, व्याजाचा काय म्हटलेलं आहे दर काय असावा, दर काय असावा असा प्रश्न आहे. कसा सॉल्व करायचा बघा. जर एक रक्कम 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याजाने गुंतवली
तर तिची 600 रुपये रास होते आणि 3 वर्षासाठी गुंतवली तर 642 रुपये रास होते. तर व्याजाचा दर काय असावा, म्हणजे दर तुम्हाला काढायला सांगितला तर दर बरोबर आपल्याला माहीत आहे दर हा टक्केवारीमध्ये असतो, म्हणजेच गुणिला काय होईल 100 आहे ना. तर इथं रास दिलेली आहे 2 वर्षासाठी रास 600 रुपये, इथे 3 वर्षासाठी रास आहे 642 रुपये. तर वर काय करा, राशीमधला फरक काढा, राशीमधील फरक आणि खाली घ्यायची आहे पहिली रास. बस याच्यामध्ये किमती टाकल्या की उत्तर भेटेल. राशीमधील फरक म्हणजे 642 वजा 600 आणि पहिली रास किती आहे रे 600 गुणिला 100. ठीक आहे, 642मधून 600 गेले तर 42 भागेला 600 गुणिला 100. ठीक आहे, हे 2 शून्य या 2 शून्य सोबत कटले, साइन 7 42, म्हणजेच व्याजाचा दर काय असेल तिथं 7%. ठीक आहे, तर व्याजाचा दर किती असेल 7%. अशा तऱ्हेने एक्झाम्पल आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, लक्षात येत आहे. पुढचा प्रश्न अशाच टाईपमधला, 2 वर्षासाठी 800 रुपये रास, 3 वर्षासाठी 900 रुपये रास. 3 वर्षासाठी 900 रुपये रास. ठीक आहे, बघा 14 नंबरचा प्रश्न. जर एक रक्कम 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याजाने गुंतवली तर तिची 800 रुपये रास होते आणि 3 वर्षासाठी गुंतवली तर 900 रुपये रास होते. तर व्याजाचा दर काय असावा, म्हणजे 900मधून 800 गेले, राहिले 100 भागेला 800 गुणिला 100 केलं की उत्तर भेटते. 00 कटला पॉईंटमध्ये उत्तर येईल, काढून घ्या, सांगा उत्तर काय येईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न अशाच टाईपचा आहे, थोडासा फक्त वेगळा आहे. 15 नंबरचा प्रश्न आपण बघूया. पंधरा नंबरचा प्रश्न. दशादशे 8,000 रुपयाचे 2 वर्ष मुदतीत, दशादशे 8,000 रुपयाचे 2 वर्ष मुदतीत 1159.20 रुपये चक्रवाढ व्याज होते. 1159.20 रुपये चक्रवाढ व्याज होते. ठीक आहे, व 3 वर्ष मुदतीत त्याच दराने ठीक आहे, काय म्हटलेलं आहे 1834 रुपये चक्रवाढ व्याज होते. 1834 रुपये चक्रवाढ व्याज होते. तर चक्रवाढ व्याजाचा दर काढा. तर चक्रवाढ व्याजाचा दर काढा. प्रश्न व्यवस्थित वाचा. दशादशे 8,000 रुपयाचे 2 वर्ष मुदतीत 1159.20 रुपये चक्रवाढ व्याज होते व 3 वर्ष मुदतीत त्या दराने 1834 रुपये चक्रवाढ व्याज होते. तर चक्रवाढ व्याजाचा दर काढा, म्हणजेच दर आपल्याला काढायचा आहे, म्हणजेच गुणिला 100 येईल. पण इथं मुद्दल दिलेली आहे, मुदत दिलेली आहे आणि चक्रवाढ व्याजसुद्धा दिलेलं आहे. परत हीच मुद्दल 8,000 रुपये, मुदत 3 वर्ष आणि हे आहे ना. आताच आपण पाहिलं राशीमधला फरक भागेला पहिली रास गुणिला 100 केले की दर भेटते. मग इथं आपण रास काढू शकतो. इथं 8,000मध्ये 1159 भेटले तर 2 वर्षासाठी आपला रास भेटेल आणि इथं 8,000मध्ये 1834 रुपये जर केले तर 3 वर्षाची आपला रास भेटेल. तर दोन्ही रास काढून घेऊ. 2 वर्षासाठी रास किती येईल, 2 वर्षासाठी रास बरोबर किती 8,000 अधिक 1159.20. जर सॉल्व केलं तर किती होतील रे, हे 0.20 जसेच तसे 9,900 5,500 81 9,900 आहे ना, 9,159 रुपये 0.20 रुपये बरोबर आहे. दुसरं आहे, दुसरी रास 3 वर्षासाठी रास निघेल. 3 वर्षासाठी रास बरोबर किती येईल रे, मुद्दल तीच आहे 8,000 रुपये अधिक व्याज किती भेटलं 1834 रुपये. तर हे 0.34 इकडे जसे तसे राहिले
शून्याशी शून्य, ठीक आहे, शून्याशी शून्य, आठाशी, तिसरा 8 आहे, तिसरा 8, आठाशी 8, 1 अधिक 8 9, म्हणजे 9800.34 रुपये, 9800.34 रुपये, ठीक आहे. पहिली रास भेटली आपल्याला 9159.20 रुपये आणि दुसरी रास भेटली 9800.34 रुपये. तर आता आपण पाहिला दर काढताना राशीमधला फरक भागेला पहिली रास गुणिला 100 केलं की आपल्याला दर भेटतो. तर राशीमधला फरक काढा, 9800.34 वजा 9159.20 आणि खाली पहिली रास 9159.20 गुणिला 100 केलं की आपल्याला उत्तर भेटेल. याचं कॅल्क्युलेशन करून घेता येईल, ठीक आहे. याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर बघा, 4मधून 0 गेलं 4 आला, 3मधून 2 गेले 1 राहिला, 10तून 9 गेले किती राहिला 1 राहिला, ठीक आहे. इथं 9मधून 5 गेले 4 राहिले, ठीक आहे. इथं 7मधून 1 गेला 6 राहिला आणि हे झाले 0, बरोबर ना. 641.14 वरती आलं आणि खाले हे किती आहे 9159.20 गुणिला 100, बरोबर आहे. आता बघा इथं दशांचिन्ह 2 स्थळांतर आहे, इथं 2 स्थळांतर आहे, म्हणजे डायरेक्ट कटून जातं, 0 होऊन जातं ते आहे ना. म्हणजे आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे पण उत्तर येईल ते उत्तर येईल आपलं 6.99%. किती येईल 6.99%. तुम्ही हे कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे, प्रॅक्टिस करायची याची, ठीक आहे. कॅल्क्युलेशन करताना पहिले आपल्याला काय करावं लागेल, संक्षिप्त रूप द्या, संक्षिप्त रूप देऊन याचं उत्तर काढायचं आहे, म्हणजे 6.99% आपल्याला उत्तर त्याचं भेटेल, ठीक आहे. किंवा सरळ तुम्ही इथं बघा, हा 0 या 0सोबत कटला, म्हणजे इथं तुम्हाला 64,114 भागेला 91592 हा भागाकार करायचा आहे आणि इथं हा एक 0 येईल, ठीक आहे. म्हणजे 6,41,140 भागेला 91,592 हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. इथं 40 आणि 92 आहेत, म्हणजे याला 4ने भाग जातो, 4ने भाग देऊन द्या, संक्षिप्त अजून होईल, पुढे भागाकार करा, म्हणजे उत्तर येईल तुम्हाला 6.99%, ठीक आहे. एक 16 नंबरचा प्रश्न अशाच पद्धतीचा आहे. 6,000 रुपयाचे 2 वर्ष मुदतीत, 6,000 रुपयाचे 2 वर्ष मुदतीत किती होते, 2,000 रुपये चक्रवाढ व्याज होते, 2,000 रुपये चक्रवाढ व्याज होते व 3 वर्ष मुदतीत 3,000 रुपये चक्रवाढ व्याज होते. तर व्याजाचा दर किती, हा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे. उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. याचं उत्तर तुम्हाला सांगून देतो, 12.5% येते, 12.5% याचा आन्सर आहे. सॉल्व करून बघा उत्तर हे येते का. आणि याचं पण उत्तर तुम्हाला सांगितलं कॅल्क्युलेशन करून किती आलं पाहिजे, 6.99%, ठीक आहे. तर हा 16 नंबरचा प्रश्न तुम्ही सॉल्व करा, त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. एक 17 नंबरचा प्रश्न आपण घेऊन टाकू. 17 नंबरचा प्रश्न, दशादशे 20 दराने 16,000 रुपयाचे, दशादशे 20 दराने 16,000 रुपयाचे 9 महिन्याचे तिमाही पद्धतीने, तिमाही पद्धतीने आकारलेले चक्रवाढ व्याज किती, आकारलेले चक्रवाढ व्याज किती. प्रश्न आपण घेतलेला आहे की नाही हे तुम्ही सांगा. काल आपण हा प्रश्न घेतला, फक्त इथं तिमाहीच्या ठिकाणी काय होतं 6 माही, काय होतं 6 माही होतं, बरोबर आहे. आणि इथं 9 महिने आलेले आहेत. मी तुम्हाला ऑलरेडी चक्रवाढ व्याजाच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की जो दर असतो तो वार्षिक असतो, जो पण आपल्याला दर दिलेला आहे तो वर्षाच्या संदर्भात असतं. महिने आणि दिवस असले तिथं चालत नाही. तर महिन्याचं रूपांतर आपल्याला वर्षामध्ये करावं लागते
आणि दिवसाचं रूपांतरसुद्धा वर्षामध्ये करावं लागते. मग 1 वर्ष बरोबर 12 महिने होतात आणि 365 दिवस होतात. म्हणजे इथं 9 महिने आहेत, म्हणजे इथं 12ने भागलं की ते वर्षामध्ये कन्वर्ट होईल. आणि इथं जर दिवस असते तर त्याला 365ला भागलं की वर्षामध्ये कन्वर्ट होईल. मग इथं 9 महिने दिलेले आहेत, म्हणून या मुदतीला आपण आधी वर्षामध्ये कन्वर्ट करू. तर मुदत बरोबर 9/12 वर्ष. म्हणजे याला जर सॉल्व केलं 3 त्रिक 9 3 चौक 12 म्हणजे हे किती होतात 3/4 वर्ष. ठीक आहे, म्हणजे 9 महिने म्हणजे किती 3/4 वर्ष म्हणजेच पौन वर्ष होते. बरोबर आहे. आता बघा 6माही पद्धती. 6माही म्हणजे अर्धवर्ष. अर्धवर्ष म्हणजे आपण काय केलं होतं, दराला 2ने भागलं होतं आणि मुदतीला 2ने गुणलं होतं. आता तिमाही म्हणजेच काय रे, तिमाही पूर्ण वर्ष म्हणजे किती असते 12 महिन्याचं आणि त्यामधलं 3 महिने म्हणजेच 12/3 म्हणजे 3 चौक 12 म्हणजेच त्याला आता 6माहीला आपण 12 होते. 6माही म्हणजे 6 महिने म्हणजे 6 दुनी 12 म्हणजेच दराला 2ने भागलं होतं आणि मुदतीला 2ने गुणलं होतं. तसं इथं तिमाही आहे म्हणून दराला इथं काय करावं लागेल 4ने भागावं लागेल आणि मुदतीला 4ने गुणावं लागेल. इथं लक्षात ठेवा तिमाही आहे म्हणून 4ने दराला भागावं लागेल आणि मुदतीला 4ने गुणावं लागेल. ठीक आहे. तिमाही म्हणजे 3 महिने म्हणजे 3ने 12ला भागलं तर 4चा भाग गेला म्हणजे 4ने मुदतीला गुणावं लागेल आणि 4ने दराला भागावं लागेल. ठीक आहे. तर दर किती आपला 20%. तर दर बरोबर किती येईल आपला 20/4 म्हणजे 5% तुमचा आता तिमाही पद्धतसाठी 5% दर येईल. आणि मुदत किती येईल रे, मुदत बरोबर मुदत किती आहे तुमची 3/4 वर्ष. याला जर 4ने भागलं तर 4 कटले म्हणजेच मुदत किती येईल तुमची 3 वर्ष. किती येईल 3 वर्ष. आता तुम्हाला काय काढायचं आहे चक्रवाढ व्याज काढायचं आहे. तर चक्रवाढ व्याज बरोबर मुद्दल किती 16,000 गुणेला काय करतात 3 वर्षासाठी 5% दराने म्हणजे 100मध्ये 5 मिळवले 105/100 हे झालं पहिल्या वर्षासाठी गुणेला परत 100मध्ये 5 मिळवलं 105/100 हे झालं दुसऱ्या वर्षासाठी परत 100मध्ये 5 मिळवले 105/100 हे झालं तिसऱ्या वर्षासाठी. कारण किती वर्ष आहेत 3 वर्ष. आता हा दर आणि ही मुदत सोडून द्या कारण इथं तिमाही होतेमुळे नवीन दर आणि नवीन मुदत आपल्याला भेटली. नवीन दर भेटला 5% आणि नवीन मुदत भेटली 3%. सॉल्व केलं तर 5 2 10 5 1 5 21/20 परत इथं 21/20 परत इथं 21/20. हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला. 2 16 2 चौक 8 2 दुनी 4. ठीक आहे. आता 21 गुणिला 21 जर केलं तर 21चा घन किती येतो रे, करून घ्या. 21 2 गुणिला 21चा घन किती येतो 9261 येतो आहे ना. 9261 गुणिला 2 हे जर सॉल्व केलं तर 2 1 2 2 सक 12 2 हातचा आला 1 2 2 4 आणि 1 5 9 2 18 म्हणजे 18,522 रुपये चक्रवाढ व्याज त्याला भेटेल. 18,522 रुपये चक्रवाढ व्याज भेटेल का. तर ही झाली त्याची रास आणि यामधून किती वजा करावं लागतील 16,000 रुपये वजा केले की आपल्याला चक्रवाढ व्याज भेटेल. म्हणजेच किती भेटेल ते 2,522 रुपये चक्रवाढ व्याज आपल्याला भेटेल 2,522 रुपये. ठीक आहे. तर अशा तऱ्हेनं हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. चक्रवाढ व्याज कसं काढायचं मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे. हे नसेल समजलं तर कालचं लेक्चर आधी बघून घ्या तरच तुम्हाला हे समजेल. कालचं लेक्चर बघल्याशिवाय तुम्हाला हे लेक्चर समजणार नाही आहे. एक 18 नंबरचा प्रश्न आहे सेम असाच आहे. जसे म्हटलेलं आहे त्यांनी 16 दराने 20,000 रुपयाचे 6 महिन्यांचे तिमाही पद्धतीने आकारलेले चक्रवाढ व्याज किती. हा प्रश्न होमवर्कसाठी आहे. याचं उत्तर वगैरे काहीच तुम्हाला सांगत नाही. जसे 16 दराने 20,000 रुपयाचे 6 महिन्याचे तिमाही पद्धतीने आकारलेले चक्रवाढ व्याज किती हा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर लेक्चर आवडलं असेल तर इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.